आज नागपूरचा आपण अर्थसंकल्प जो आहे तो सादर केलेला आहे. आपलं बजेट यावेळेसचं जे आहे ते जवळपास 53,67,00,00,000 इतक्या रकमेचं नागपूर जिल्हा परिषदचं बजेट असणार आहे. आणि आपण जी अष्टसूत्रीबाबत बोललात ते आम्ही यावेळेस प्रयत्न केलेला आहे की जास्तीत जास्त समाजातील घटकांना कशा पद्धतीने न्याय मिळेल आणि जे आपलं शासनाचं धोरण आहे की लोकाभिमुख आणि गतिमान कशा पद्धतीने आपल्याला गव्हर्नन्स करता येईल त्याचा आपला फोकस आहे. तर यामध्ये आम्ही सर्वात महिलांचा एक फोकस जो ठेवला आहे तो पहिला आहे की विधवा महिला, एकल महिला, परित्यक्त्या महिला या ज्या आहेत त्यांच्यासाठी आपण ट्रेनिंग, स्किलिंग आणि रोजगार निर्मिती आणि स्पेशली आमचं यावेळेस फोकस असणार आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत तर त्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे ज्या विधवा झालेल्या महिला आहेत त्यांच्यावरती पण आपण विशेष लक्ष देऊन त्यांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच दुसरा आपला जो याच्यामध्ये मेन पॉईंट आहे तो आहे की दिव्यांग विभागाबाबत की दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी म्हणजे त्यांना जे काही ट्रेनिंग लागेल, स्पेशली जे मूकबधीर असतात किंवा कर्णबधीर असतात, ज्यांना फक्त बोलता येत नाही किंवा ऐकू येत नाही पण बाकी सर्व गोष्टी ते व्यवस्थितपणे करू शकतात, तर त्यांच्यासाठी आपण बुक बाइंडिंग असो, झेरॉक्स असो, तर याचं ट्रेनिंग आणि ट्रेनिंगसोबतच त्यांना रोजगार निर्मिती कशा पद्धतीने करता येईल यासाठी सुद्धा विशेष पैसे ठेवलेले आहेत. तसेच यूथ फॉर जॉब, झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, झेप्टो यांच्यासोबत आपण टायअप करून एक जे IIT मद्रास यांच्यामार्फत जी एक कंपनी आहे जे दिव्यांगांसाठी स्पेशल व्हेकल्स बनवतात, जे व्हेकल्स आहेत की दिव्यांगत्वाप्रमाणे ते व्हेकल बनवतात, ते मॉडिफाय करतात, एर्गोनॉमिक डिझाईन असतं, तशा व्हेकल्स देऊन आणि यूथ फॉर जॉबमार्फत ट्रेनिंग देऊन जे पेरी अर्बन आपल्या ज्या ग्रामपंचायत आहेत त्यामध्ये जे असे दिव्यांग असतील त्यांना आपण जॉब देण्याचा आणि इलेक्ट्रिक व्हेकल देण्याचा सुद्धा यावेळेस अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. तसेच तिसरा आमचा जो मुद्दा आहे तो आहे की वॉटर कन्झर्वेशन. तर त्यासाठी आम्ही जलतारासाठी विशेष निधी ठेवलेला आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जलताराचं शोषखड्डे आणि वॉटर कन्झर्वेशन ॲक्टिव्हिटी करण्यात यावी, त्यासाठी 50 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण पाणी पुरवठा, पाचवा मुद्दा जो ग्रामीण पाणी पुरवठामार्फत पण आपण सोर्स स्ट्रेंथनिंग, रिचार्ज शाफ्ट, रिचार्ज पिट यासाठी पैसे ठेवलेले आहेत आणि सिमिलरली लघुसिंचनमध्ये सुद्धा याच गोष्टींसाठी पैसे ठेवले आहेत. पाचवा मुद्दा आहे जो आपला ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आहे, तर त्याच्या जास्तीत जास्त ज्या पाणीपुरवठा योजना आहेत, ज्या वॉटर सप्लाय स्कीम्स आहेत त्या आपण सोलारवरती करण्याचा प्रयत्न यावेळेस केलेला आहे. तर त्यासाठी जवळपास 300 ते 350 योजनांसाठी आम्ही 5 ते 7 कोटी रुपये यावर्षी खर्च करणार आहोत, जेणेकरून ग्रामपंचायतीला जे इलेक्ट्रिसिटी बिल भरावं लागतं दर महिन्याला ते कुठेतरी कमी होईल आणि ग्रामपंचायतवरचा भार कमी होईल आणि जे आपलं माननीय मुख्यमंत्री महोदयांचं सोलारवरती जो फोकस आहे ते सुद्धा आम्ही यावेळेस इथे रेप्लिकेट करत आहोत. त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त वॉटर सप्लाय स्कीम्स जे आहेत ते सोलरवरती येतील. तसेच आरोग्य विभागामार्फत आपण दरवर्षी जो फोकस केलेला आहे, मागच्या वर्षीसुद्धा आपण एनकॉस, कायाकल्प आणि लक्ष यावरती फोकस केला होता. त्या अंतर्गत आपले 70 उपकेंद्र आणि 30 प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे PHCs हे स्टेट ॲसेसमेंटसाठी अपलोड झालेले आहेत आणि यावर्षीसुद्धा आणखीन असे 100 संस्था म्हणजे आणखीन 70 उपकेंद्र आणि उरलेले आपले जे 26 आरोग्य केंद्र आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र, ते सुद्धा एनकॉस कशा पद्धतीने होतील आणि त्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची जे रुग्णांना सेवा आहे ती कशी पुरवता येईल. कारण की एनकॉस झाल्यानंतर उपकेंद्राला 1.5 लाख रुपये आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला 2.5 लाख रुपये मिळतात 3 वर्षासाठी. त्यामुळे यावेळेस आपला तो पण अजेंडा आहे की जास्तीत जास्त केंद्र सरकारकडनं आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी किंवा आरोग्य संस्थांसाठी पैसे कसे मिळतील. तसेच विद्यार्थ्यांसाठी यावेळेस आपण ऑलरेडी ड्रीम प्रोजेक्टमार्फत लायब्ररीज बनवलेल्या आहेत, ज्ञानरथमार्फत AI लॅब ऑन व्हील बनवलेली आहे, आपण 50 AI ICT लॅब्स बनवलेल्या आहेत आणि 14 ICT लॅब्स बनवल्या आहेत. तर या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याचा जास्तीत जास्त चांगला वापर विद्यार्थ्यांसाठी कसा करता येईल यासाठी आम्ही यावर्षी जर्मन आणि जॅपनीज किंवा मग फॉरेन लँग्वेजची जी ट्रेनिंग आहे त्याचे कोर्स आम्ही डिझाईन केलेले आहेत आणि ते कोर्स विद्यार्थ्यांना शिकवले जातील आणि ॲट द एंड ऑफ द इयर म्हणजे 6 महिन्यानंतर किंवा 8 महिन्यानंतर त्या विद्यार्थ्यांना आपण जे त्या कंट्रीमार्फत जी परीक्षा घेतली जाते लेवल 1, लेवल 2, लेवल 3
तर त्या परीक्षेसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना बसवणार आहोत आणि त्या विद्यार्थ्यांची जी परीक्षा फीस असेल किंवा जो बाकी अनुषंगिक खर्च असेल तो सुद्धा जिल्हा परिषद करणार आहे. आणि समजा आपण 5वी 6वीच्या विद्यार्थ्यांपासून हे सुरू केलं तर आमचा असा प्लॅन आहे की पुढच्या 3 वर्षामध्ये जरी आपण 1000 विद्यार्थ्यांवरती फोकस केला तरी ते 1000 विद्यार्थी एखाद्या फॉरेन लँग्वेजमध्ये प्रोफिशियंट होतील अशी आमची इच्छा आहे. आपला ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाची एक स्कीम जी सध्या सुरू आहे किंवा जे अभियान सुरू आहे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, तर त्या अभियानाचा क्रक्स किंवा त्या अभियानाचा गाभा हा आहे की शासनामार्फत ज्या दिल्या जाणाऱ्या सर्व सोयीसुविधा आहेत त्या खरंच ग्राउंड लेवलवरती पोहोचल्या आहेत का, आणि जर त्या पोहोचल्या असतील तर त्याचा इम्पॅक्ट काय होत आहे, आणि पोहोचल्या नसतील तर त्या कशा पद्धतीने पोहोचवता येतील किंवा त्या स्कीम्सची इफिशियन्सी कशा पद्धतीने वाढवता येईल. तर ग्रामविकास विभागाने एक GR काढलेला आहे की सर्व जिल्हा परिषदांना त्यांचं बजेट बनवत असताना सेस जो काही असेल त्याच्या 10% तुम्हाला समृद्ध पंचायत राजसाठी ठेवायचे आहे. तर आम्ही यावर्षी 3 कोटी रुपये पंचायत राज विभागाला दिलेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा म्हणजे पंचायत राज विभाग जरी असेल तरी ते काम ग्रामपंचायतीच्या अंतर्गत होईल, पण ते कुठल्या पण बाबीवरती होऊ शकतं. अंगणवाडीसाठी खर्च होऊ शकतो, शाळांसाठी होऊ शकतो, आरोग्यासाठी होऊ शकतो, जलसंधारणसाठी होऊ शकतो, सोलरायझेशनसाठी होऊ शकतो, कृषीसाठी होऊ शकतो किंवा ठिबक सिंचन, इरिगेशन यासाठी होऊ शकतो. त्यामुळे तो थोडासा लिबरल हेड आहे. त्यामध्ये आपल्याला त्या गावाच्या गरजेनुसार आपण खर्च करू शकतो. ती चांगली बाब आहे की आपल्याला थोडीशी लिबर्टी मिळाली आहे की एखाद्या गावाला आपल्याला जर सर्वसंपन्न बनवायचं आहे तर आपण या हेडमधनं त्या गावावरती पैसे खर्च करू शकतो.